नमस्कार मंडळी. सोमन स्कॉलर्स या 5 चॅनलमध्ये दिवसांची आपले मनात स्वागत इच्छा आहे. असलेली इजिप्तची सहल आज आपण बघणार नुकतीच पूर्ण आहोत करून आलो. आमच्या इजिप्त इजिप्तचे सहलीच्या आकर्षण असण्याची वृत्तांताचा 2 कारणे म्हणजे पहिला भाग. लहानपणापासून पिरॅमिड संबंधी आपण वाचत आलेलो असतो आणि या सफारीत 3 रात्री क्रूज सफारीचा अनुभव घेता येणार होता. ट्रिप कशी झाली असे कोणी विचारले तर नवीन अनुभवांना सामोरे जात सहल उत्तम झाली असेच माझे उत्तर आहे. पण इजिप्तला जावे की नाही असे कोणी विचारले तर कोड्यात टाकणारा प्रश्न ठरेल. कारण इतिहासाची आवड आणि भग्नावशेष बघण्याची आवड सगळ्यांना असेलच असे नाही. काही लोकांना आधुनिक काँक्रीटच्या उंच इमारती वजा जंगल बघण्याचा रस असतो. पण एक सल्ला जरूर देईन, इजिप्तला जाण्यापूर्वी एखादे पुस्तक जरूर वाचावे. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत, ते पाहावेत म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. इजिप्तला जाण्यापूर्वी शाकाहारी जेवणाचे हाल होतात असे ऐकले होते, पण तसे अजिबात होत नाही. भरपूर ऑप्शन्स असतात, फक्त रोटी नसते एवढेच. निरनिराळ्या प्रकारचे ब्रेड असतात, भात असतो, ग्रीन सलाड असते, व्हेज भाज्या असतात, डेझर्ट असते, मिठायांचे तर असंख्य प्रकार असतात. तेथील कुनाफा नावाची मिठाई आपल्याकडेही मिळते असे ऐकले आहे. फूड चॅनल्स बघून एक्सपर्ट झालेल्यांना खाद्यपदार्थांच्या विश्लेषणाची चांगली संधी आहे. थोडक्यात जरा सकारात्मक विचार केला तर नेहमीपेक्षा वेगळे व्हरायटी फूड आपण एन्जॉय करू शकतो, जे मी केले. तेथील एक त्रासदायक प्रकार म्हणजे विक्रेते फार मागे लागतात. आपण किंमत विचारायचा अवकाश की शेवटपर्यंत चिकाटीने मागे लागतात. इथे आपल्या बार्गेनिंग स्किलची कसोटी लागते. पहिल्या दिवशी आपण फसतो, नंतर लक्षात येते. 500 पाऊंडाचा शर्ट 100 पाऊंडाला घेतला. खूप बार्गेनिंग होते. विक्रेतेही आता हुशार झाले आहेत. भारतातून आले आहेत हे ओळखून नमस्ते इंडिया, शाहरुख खान, अमिताभ बच्चन असे शब्द फेकत असतात. टूर आयटनरीमध्ये टेम्पल असा वारंवार उल्लेख येतो. मंदिर म्हणले की आपल्या डोळ्यासमोर विस्तीर्ण प्राकार, सभागृह, गाभारा कळस असणारी एक बंदिस्त रचना येते. पण येथे तसे नाही आहे. सर्व ओपन टू स्काय. एक प्रार्थनास्थळ एवढाच त्याचा अर्थ आहे. पण अतिशय मोठ्या क्षेत्रफळावर पसरलेली मंदिरे व अतिभव्य अशा मूर्ती, शिल्पचित्रे काढलेली दिसून येतात. बाजूच्या भिंतींवर, खांबांवर निरनिराळी पौराणिक कथा दर्शविणारी चित्रे कोरलेली किंवा रंगकाम केलेली आहेत असे सर्वसाधारण स्वरूप आहे. इजिप्शियन देवता व त्यांच्या कथा प्रथमच ऐकत असल्याने त्यांची नावे लक्षात ठेवणे अवघडच होते. कर्नाक टेम्पलसारख्या 138 प्रचंड मोठे स्तंभ असणाऱ्या मंदिराला पूर्ण फिरून येण्यास 2 तास लागतात. शेवटी खरे तर मंदिरे बघून कंटाळाही येऊ लागतो. थोडेसे क्रूजविषयी. क्रूज सफारीचा आमचा हा पहिलाच अनुभव होता. आस्वान ते लक्झर असा नाईल नदीतून क्रूज प्रवास होता. मध्यम आकाराच्या 4 मजली क्रूज होत्या. साधारण 70 केबिन असतात. आतील डेकोरेशन, रेस्टॉरंट, इतर व्यवस्था उत्तम असते. सर्व क्रूज सारख्याच प्रमाणित लांबी रुंदी उंचीच्या असतात. कारण या मार्गात इस्ना या गावाजवळ एक लॉकगेट आहे. तेथे पुढे नाईलच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यांना जोडणारा पूल आहे. त्याखालून या सर्व क्रूज जात असतात. क्रूज आल्यावर दोन्हीकडील गेट बंद करून पाणी पातळी खाली आणली जाते व मग क्रूज सोडतात. क्रूजचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व केबिन्सच्या खिडकीमधून नदीचे पात्र दिसते. पडदा उघडला की नाईलचे विस्तीर्ण पात्र नजरेस पडते. कधीकधी शेजारी शेजारी 4-5 क्रूज चिकटून उभ्या असतात. आपल्या क्रूजवर जायलाही 4 क्रूज ओलांडून जावे लागते. क्रूजवर वायफाय पेड होते, तेही फक्त क्रूजच्या लॉबीमध्येच कनेक्ट होत होते. एवढीच एक दुविधा होती. सबंध नाईलच्या पात्रात बस डेपोप्रमाणे ठिकठिकाणी क्रूज थांबलेल्या दिसतात. एकूण 400 ते 450 क्रूज आहेत. निम्म्या अस्वान ते लक्झर
व उरलेल्या लक्झर आस्वान असा प्रवास करीत असतात. नाईल नदी म्हणजे इजिप्तची जीवनदायिनी नदी आहे. या ठिकाणी नाईल नदीचे पात्र साधारण 1 किलोमीटर एवढे रुंद आहे. नाईल नदी ही एक जगातील सर्वात लांब म्हणजे 6,500 किलोमीटर लांब आहे. आमच्यासाठी तरी हा एक संस्मरणीय असा प्रवास होता, अनुभव होता. तसेही मला समुद्रकाठी बसून पाण्याकडे बघत राहण्यास आवडते. हा अनुभव पुन्हा एकदा शेवटच्या दिवशी कॅटामरीनमधून आम्ही जेव्हा लाल समुद्रात गेलो त्यावेळेस आला. एकटाच समोरच्या चिंचोळ्या त्रिकोणी डेकवर बसलो होतो. समोर विशाल असा सागर बघितला की या ब्रह्मांडात आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होते. तरीही आपण हे माझे असे करीत असतो. या प्रवासाची अजून एक माझी आठवण म्हणजे या प्रवासात मी स्कुबा डायव्हिंग केले. इजिप्तविषयी अजून थोडेसे पुढील भागात आणि याबरोबरच काही व्हिडिओ आणि फोटो आहेत, त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.